वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विरचित ग्रंथराज ग्रामगीता अध्याय 10 संघटन शक्ती। श्री गुरुदेवाय नमः। एक सेवानुभवी श्रोता गहिवर दाटोनिया चित्ता, म्हणे माझी ऐका शोक कथा एकदा कानी। सेवा वृत्तीने वागता ग्रामोद्धाराचे फळे हाता, लोक वशीकरणाचा सेवे परता मंत्रणसे कोणी। हे आहे सर्वची खरे अनुभवास ही ये निर्धारे, परी काही लोक स्वार्थ भरे द्वेषी होती सेवेचे। त्यात काही विद्वान काही श्रीमान, राज दरबारी ही काहींचे वजन। त्यांना गावचे हवे पुढारी पण, स्वार्थासाठी जेथे तेथे लोक राहावेत पंखाखाली। म्हणजे आपली पोळी पिकली, म्हणून खेळती अनेक चाली सोंग घेऊनी सेवेचे। देती मिळवूनी दुर्मिळ सामान, कोणास काही प्रलोभन। व्यसनी गुंडास देती प्रोत्साहन, करीती संपादन प्रेमैसे। तेथे आमुची सेवा सगळी, प्रसंगी होऊनी पडे दुबडी। जनता फसते भोडी भाडी, जाऊनी जाळी तयाच्या। आमच्या गावी हेची झाले, गावसेवकांनी उत्तम केले। परी पुढे दुर्भाग्य ओढवले याच मार्गे। सुंदर वेली लावल्या अंगणी, घालून या परिश्रमाचे पाणी। फुला फळांनी गेल्या बहरोनी, गगन भेदी। तैशात सोसाटियाने आणावे वादळा, गळावा फळे फुले पाचोळा। त्या सवे वेलींचाही चोळा मोळा व्हावा क्षणी। कैसे दुःखी न होईल मन, ज्याने वाढविले करोनी जतन। गेले घराचेची सुंदरपण, एका एकी तैसे गाव नीतीने जतन केले। मुलाबाळांशी सांभाळिले, परस्परात प्रेम नांदले। सेवा गुणे खेळी मेळी, परी घुसले गावचे भेदी। लाविली स्वार्थासाठी उपाधी, उगी दुगी करोनी भ्रमविली बुद्धी। पाडली फुट सेवेचे सोंग उभे केले, आपुले स्तुती पाठक घुसविले। वाईट झाले ते माथी मारिले, खऱ्या सेवकांच्या नथीतून जैसा मारावा तीर। तैसे असती बहादूर, परिगाव केला चकनाचूर। द्वैत पाडुनी नाना तऱ्हेचे वाद वितंड, नाना पक्षांचे माजविले बंड। कधी आड कधी उघड सुरू झाले कार्य त्यांचे, गोंधळोनी टाकिले जनमना। झाला प्रेम शक्तीचा धिंगाणा, जिकडे पहावे तिकडे कल्पना फुटीर वृत्तीच्या। काही सज्जनांनी गाव जमविले, काही गुंडांनी गाव नाशविले। नाना तऱ्हेचे तमाशे झाले गावी आमुच्या। व्यक्ती स्वार्थ बोकाळला, जो तो मनाचा राजा झाला। वेगवेगळ्या प्रलोभनी गुंतला समाज सारा। आमिषा माझी लपला गळ, परिमाशाशी दिसे आमिषाची केवळ। तैसे भ्रमिष्ट झाले लोक सकळ, प्रलोभना पायी। काही अति नम्रता दाखविती, साहेबांचे जोडे ही पुसती। मनी वासना वाईट धरती, अधिकारी व्हाया गावाचा। नाही कोणा सेवेचे भान, घालिती सत्तेसाठी थैमान। गाव केले छिन्न भिन्न, निवडणुकी लढवूनी। गावी होती निवडणुकी, माणसे होती परस्परात साशंकी। कितीतरी पक्षोपक्षांनी दुःखी, व्यवहारा माझी तैसीच येथे गती झाली। कोणी जातीयतेची कास धरिली, कुचेष्टा करोनी प्रतिष्ठा मिळविली। वचने दिली हवी तैसी, काही कानी मेजवानी दिली। दारू पाजूनी मते घेतली, भोळी जनता फसवोनी आणली। मोटारीत घालून या
ऐसा सर्व प्रकार केला, गुंडगिरीने निवडून आला. म्हणे संधी मिळाली सेवकाला, सेवा करीन सर्वाहुनी. साधन ज्याचे मुळात अशुद्ध, त्याचा परिपाक कोठून शुद्ध. लोका पिळोनी व्हावे समृद्ध, गावी दुफडी माजवोनी. सत्तेसाठी हपा पावे, वाटेल तैसे पाप करावे. जनशक्तीस पायी तुळवावे, ऐसे चाले स्वार्थासाठी. याने गावाची होय दुर्दशा, मतमतांतरांचा वाढे तमाशा. सज्जनांची होय निराशा, मरणापरी. आता सांगा काय करावे, कासयाने गाव सुधारावे. जे जे होईल ते ते पहावे, ऐसे वाटे निराशपणे. ऐसा श्रोतियाने प्रश्न केला, मी तो मनापासोनी ऐकला. मित्र हो उपाय योजना तुम्हाला, सांगतो माझे परी. परिस्थिती ही साचची आहे, परी निराश होणे काम नोहे. दुर्जनांचे बळ वाढाय आहे, कारण होईल निराशा. आपणास काय करणे, ऐसे बोलती लोक शहाणे. तरी समजावे गाव या गुणाने, नष्ट होईल सर्वस्वी. मग तो मुखंडही नव्हे, ऐसे कान समजावे. निर्धाराने प्रयत्न करावे, सर्व मिळून जाणत्यांनी. ऐसे असावे धोरण, तेची कार्यकर्त्यासी भूषण. गाव निर्मावया आपुले प्राण, पणा लावावे. विरोध होता बसावे घरात, ऐसे नोहे सेवेचे व्रत. गंगा घाबरती पाहुनी पर्वत, तरी सागरान मिळती. कोरड्या हौदा माझी तरावे, याने गौरव कोणा पावे. पुराच्या लाटातुनी पोहुनी जावे, यातची वैशिष्ट्य आपुले. म्हणून कर्तव्य सांभाळावे, गावशील जतन करावे. सोसाट्याने झडपून द्यावे, गावचे कोणी. ग्रामसेवाची ईश्वर सेवा, ऐसे समजावूनी जीवा. गावसेवेशी तत्पर करावा, सर्वतोपरी. निपक्षपणे बौद्धिके द्यावी, सर्वांची समजूत पटवावी. बुद्धी गावाची सांभाळावी, प्रचाराद्वारे. जनजागृती झालिया विण, न संपेल गावचे दैन्य. दृष्टी येता लोकांसी दुर्जन, मेख गळवून शकती. या कार्यासी मिळावी जोड, म्हणून हाती घ्यावेत काही मुखंड. तेने शक्ती लाभे तोडीस तोड, पडती फिके ग्रामशत्रू. असो नसो सात सत्तेचा, सहयोग मिळवावा सज्जनांचा. जनसेवकांनी ग्रामराज्याचा, पाया रचावा सत्यावरी. ज्यांना ज्यांना न्यायाची चाड, आणि गावसेवेची आवड. त्यांचीच संघटना व्हावी दृढ, करावी वाढ दिसंदिस. जाणता दिसेल तो निवडावा, जिवाळ्याचा पुरुष वेचावा. थोरांच्या नेतृत्वे चालवावा, कारभार ग्रामोन्नतीचा. श्रोता म्हणे तेही झाले, महाप्रयासे सज्जन जमविले. परंतु एकदा चुकले, ते सुधरेच नाकी. अहो एक कमेटी बसली, गावी सुंदरता आनाया भली. म्हणे पाहिजे निवडणूक केली, पुढाऱ्यासाठी. कोण गावचा पुढारी ठरवावा, आधी मान कोणास द्यावा. कोणाच्या हाते चालवावा, कारभार गाव सेवेचा. म्हणून निवडणूक ठरविली, ती जणू आगीत बारूद पडली. अथवा रॉकेलाची टाकीच ओतली, अग्नी माझी. तेने जाहला अग्निबंबाळ, मतामतांचा हलकल्लोळ. एकमेकांशी पाहती महाकाळ, शहाणे गडी. जो तो म्हणे मीच शहाणा, कोणीच कोणाचे ऐकेना. अरे तोबा तोबा आरडा ओरडाना, सुमारची नाही. घरोघरी मारामारी, बायको उठून नवऱ्यास मारी. मुले म्हणती आम्ही शहाणे भारी,
पुस्तके सारे शिकलो की कोण पुढारी समजावा विचार झाला सगळ्या गावा एक एकाच्या न मिळे भावा सांगा काय करावे श्रोतियांचा हा अनुभव येत आहे गावोगाव परंतु तेथे मुळातची ठेव चुकली सारी गढूळ पाणी ढवळो जाता घाणची उफाळोनी ये हाता जेथे सेवेची नाही आत्मीयता तेथे गोंधळ सहजची यासाठी आधी सेवा भावी लोकांचीच संघटना व्हावी तेथे रिघची नसावी अन्य कोणासी गावातील एक एक सज्जन शोधून घ्यावे त्यासी जोडून सेवा भावी मंडळची संपूर्ण तयार करावे प्रयत्ने त्याचे प्रामाणिक सत्कार्य लोकांपुढे येता निर्भय आपोआपची होईल निश्चय लागेल सोय गावासी सेवेची ही नैतिक सत्ता वजन मिळवील गावहिता मग कोणी विरोध तत्वता न टिके तेथे टाकुनी दाब कोणावरी लालूच दावुनी करीती फितुरी विघ्ने आणि ती सत्कार्यावरी होतील दुरी ते सर्व सेवा संघटनेचा प्रमुख तो निवडोनी देता चोख हळूहळू गाव होईल सुरेख सर्व तो परी श्रोता म्हणे ठीक हे सारे परी गावी आले निवडणुकीचे वारे तेने गाव आमचे भरी भरे भलतेशाची स्वार्थापायी सेवा विरोध करणारे जे गावचे मैद ते नाना मार्गे करीती बुद्धी भेद जनतेचा तैवेळी तेथे आम्ही काय करावे गाव कैसे सुधारावे याचे समाधान ऐकावे श्रोते जनी सांगितले ते साचची आहे गावोगावी अनुभवाये यासाठी सरळ दावावी सोये विचाराने गाव लोका निवडणुकीची चालू प्रथा हीच मुळी सदोष पाहता म्हणून योग्य दृष्टी द्यावी समजता गाववासिया जीवनाची जबाबदारी किती आहे निवडणुकीवरी हे पटवून निवडणूक खरी करवावी न गोंधळता विचार केलिया हळूहळू आपैसाची मार्ग ये कळू निवडणुकीचे तत्व जाता आकळू मिटेल गोंधळ सहजची अहो पुढारी पण कशाला सेवा गावाची करावयाला मग सेवेची कसोटी लावा की आपुला समजेल पुढारी कोण तो कोण गावासाठी झटे कोण उठतो रोज पहाटे घेऊनी हाता माझी खराटे झाडतो कोण साध्या राहणीने दिवसभरी कोण गरिबांचे काम करी कोण पायी फिरोन करी वारी गावाची आमच्या कोण नीतीने असे चांगला पक्षपात न आवडे कोणाला छदा मासी नसे लाजीम झाला गाव निधीच्या कोण सर्वांचे पाहतो सुख दुःख कोणाचे दिसे सेवेसाठी मुख हीच त्याची जाणावी ओळख निवडावया किंवा सकळांना सांगा काम सोडा हुकूम आपुला बेफाम कोण पहान करिता आराम काम करी गावाचे मग तोची म्हणावा पुढारी आंधळा ही त्याची निवड करी येथे कासयास ही टिमकी भरजरी जाहिरातींची गावचा जो प्रत्येक घटक त्यासी ठाऊक असावा माणूस एक एक कोण चुकार कोण सेवक चालक कोण कोण गावाची सेवा करीतो कोण प्रतिष्ठेसाठी मिरवितो सांगावा प्रसंग येता स्पष्ट तो गावा माझी तेथे नसावी लाज शरम त्याने बिघडेल गावचे काम म्हणून सर्वांनी द्यावे त्याचेच नाम न गोंधळता ज्यासी गावाचा जिव्हाळा जो कार्यज्ञानाचा पुतळा तोची सुखी करील गाव सगळा निवडून देता ऐसे न करता भांडणे माजती
गावाची होईल अनावर स्थिती, मग फावेल स्वार्थी जनाप्रती, सज्जन राहती वेगळेची. यासाठी उत्तम गुणी निवडावा, ज्याची सर्व करीती वाहवा. गावचा बागडोर त्यासी द्यावा, आपुला पुढारी म्हणूनिया. नाही तरी गावचे म्हणविती पुढारी, दात बसला सवाई दिडीवरी. आपण होऊनी वागा परी, गाव मारिती उपवासी. काही लोक भाषणे करीती, बोलूनी पक्षभेद पाडिती. जुडल्यांची तोडूनी मती, भरती करती झगड्यांची. ऐसा नकोच पुढारी, ज्याने नाही केली कर्तबगारी. तो मित्र नव्हे वैरी, समजतो आम्ही. ज्याने केले असेल उन्नत ग्राम, अथवा समुदायाचे आदर्श काम. तोची बोलण्याचा अधिकारी उत्तम, समजतो आम्ही. एरवी पैशाचे मिळती तीन, देती भराभरा भाषण. न बसावे कोणाचेही मन तयावरी. ऐसे पुढारी पण जेथे दिसे, गावाने लावूनी न घ्यावे पिसे. जो इमानदार सेवक असे, तोची समजावा गावधनी. बोलणे एक, चालणे एक, लपविणे एक, दाखविणे एक. हे गावासी होईल घातक, समजावे श्रोती. भिडे खातरही विष खादले, किंवा चोरूनही सर्पा दूध पाजले. वाघासी सोयीरपणही संपादले, तरी नाश होईल निश्चय. ऐसे न करावे वर्तन, असतील जे इमानदार सेवक जन. तेची द्यावेत निवडोन, एकमते सर्वांनी. सर्वास असावी चिंता समाजी, कोण आहे लायक जना माझी. कोण घेईल गावाची काळजी, सर्व काळ तोची करावा पुढारी. एरवी पडो नये कुणाच्याही आहारी, धन वेचतो म्हणून गावाधिकारी. करू नये कोणासी पुढारी, पण सेवेनेच मिळे. हेच बोलावे मिळोनी सगळे, तेथे पक्षाबाजीचे चाळे. वाढोची न द्यावे नाती गोती पक्षपंथ, जातपात गरीब श्रीमंत. देव घेव भीड मुरवत, यासाठी मत देऊच नये. भवितव्य गाव अथवा राष्ट्राचे, आपुल्या मतावरीच साचे. एक एक मत लाख मोलाचे, ओळखावे याचे महिमान. मत हे दुधारी तलवार, उपयोग न केला बरोबर. तरी आपलाची उलटतो वार, आपणावर शेवटी. दुर्जन होतील शिरजोर, आपुल्या मताचा मिळता आधार. सर्व गावास करतील जर्जर, न देता सत्पात्री मतदान. मतदान नवे करमणूक, निवडणूक नवे बाजार चुनूक. निवडणूक ही संधी अचूक, भवितव्याची. निवडणूक जणू स्वयंवर, ज्या हाती देणे जीवनाचे बागडोर. त्यासी लावावी कसोटी सुंदर, सावधपणे. फोड चोखाया लावूनी जैसे, शिष्य निवडिले रामदासे. मृत्यूच्या कसोटीवरी पाहणे तैसे, गुरु गोविंद सिंहाचे. गडी पळावयासी लागले, कोण थकले कोण बाद झाले. कोणाचे नंबर पुढे आले, सहजची कळे या रीती. तैसेची आहे निवडणुकीचे, कामची पहावे सगळ्यांनी त्यांचे. ज्यांचे काम अधिक मोलाचे, तोची निवडावा मुख्य ऐसा. ऐसे सकळा पटवून द्यावे, तेने गोंधळ मिटती आघवे. कार्यकर्त्यांशीच संधी पावे, ऐसे होते या योगे. मग त्याचेची म्हणणे ऐकावे, सगळे गाव पुन्हा जमवावे. बाष्कळ बोले त्यास दाटोनी द्यावे, गावकऱ्यांनी. ऐसे झाले की झाली संघटना, लागली सुरू गाव सुधारणा. झाला मुला माणसांचा बाग पुन्हा, जिता जागता प्रेमळपणे. तेथे नवनवी योजना फुले, विकसोनी देतील गोड फळे. ग्रामराज्याचे स्वप्नही भले, मूर्त होईल त्या गावी. कोणी अडवू लागे धुराळा, तरी तो त्याचेची जाईल डोळा.
सुखे नांदेल गाव सगळा तुकड्या म्हणे. इति श्री ग्राम गीता ग्रंथ गुरुशास्त्र स्वानुभव संमत कथिला ग्राम राज्याचा निर्वाचन पथ 10वा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय गुरु. आपणा सर्वांना विनंती आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. धन्यवाद.